दोस्तानो होय पितळी भरून मटण ओढलं राव. मंगळवेड्याच्यात आपल्या दादाजी जत्रा आलती, भारत दादाजी. एक पितळी मला अर्धी पितळी वाढली होती, बायकोला अर्धी पितळी आणि आंटीला बी तुम्हाला सांगतो चांगला असं बचक बरं वाढलं होतं. त्याने किती 4-4 पीसच खाल्लं. काय राव एकटा खाऊन 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 दमलो राव. सरता सर ना शेवटी बरं पिट्टा पाडला. हे तिन्ही जी बिरी जर केली ना एक पितळी भरली असणार आहे. आणि तिथनं पुढं आलो मावस भावाचं मसोबा दुकान आहे आमच्या मेजरचं. तर दिलं राव दोघाला 2 स्प्राईट आणि ते पुरीला आणखीला मँगो दिला. हिनं किती एवढं हा स्प्राईट पिलं. ती बिन बाटली पट्ट्यालाच गावली आणि माझी बिन पट्ट्यालाच. आता काय ओके जिरतय पान हाय घरी आता मस्त पैकी. खायला जायचं नाही, पोट भरून खायचं. एक शब्द दही जागी नाही खायला एवढं बोलत बसलो तर पितळी तर कोणी खाल्लं असतं, कोणी खाल्लं असतं मग राहिलंच तसं. त्यांना जायची गडबड होती, त्यांना तर 4 माणसं पाहुणे घालायची होती. लय काळजी होती त्यांच्या भांडीने सुद्धा माझ्या वाढलं बरं का. ए पोट भरून खाल्लं, नाही वाढलं पोट भरून खाल्लं. कसं परत बायको जीव आहे बरं का. वाट बघते बायको जीव आहे बरं का. बायकोने 4च खाल्लं म्हणजे हिला सरलच नाही मला दिलं. जीव आहे ना मी खातच नाही करत. मला खायची इच्छा नव्हती, मला खायची इच्छा नव्हती. त्यांचं सकाळपासून 2-3 फोन केलं. आता काय 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 आता गडी म्हणणार आहे, हाड काढाय म्हणणार, एक कमेंट करणार, हाडाय म्हणणार. पण कमेंटला मी कधी लाजत नाही, कारण तुम्हाला ते बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही काय बी म्हणणार, तुम्ही म्हणणार आता नालाय काय येडपाड आहे, मटणाला हाडळाय, रोज खातय तरी पण तसंच करतय. आपल्याला जे लागतंय कधी लाजायचं नाही. पोटभर जेवली ना जेवलीच म्हणायचं. उपाशी आहे ना उपाशी आहे म्हणायचं. आता काय काय गडी म्हणणार जरा गोडभर घेतली बरं काय ना. खरंय का नाही. तुमच्या मनातलं 3 वर्ष झालं आता मी ओळखतोय. तुम्ही काय म्हणणार मला प्रतिक्रिया? कारण ही जास्त बडबड करायला लागलं का सगळे जण म्हणते ती घेतली. ह्यांनाच नाही भाऊजीला पण म्हणते ती बरं का. भाऊजीला म्हणते ती घेतली असं हे ना पॅक मारला असेल 90 घेतली असेल. लय जेवलो राव आफाट लय जेवलो पोट भरून. अजून 3 आवाज नाही पण आता काय जेवतो या आबाला लावा एका आवाजण्यावर. आता आबा चालला एका आवाजण्यावर. आता ते फ्राय पिऊन आलं त्याच मावस भावाची जत्रा आहे त्यांनी सांगितलंय. आता तिथं कोण जातच नाही आता. जायचं हिला न्यायची. कुणाला? हिला एक तेवढं घर आजचा दिवस बाहेर पडतो. हिला म्हणजे नाव घेऊ नये. मी बोलत नाही ते व्यक्ती संबंध कशाला नाव. दुपारी कोण काय माझा बाप बोलत होता मी ती भांडायला लागल्या पुढचं बोलतो मी असं बोलत नाही. तिचं माझं पटत नाही आणि सगळ्याचा जीव ती जेव आहे त्यामुळे मला ती पटत नाही. मी बोलत नाही विषय. मी व्हिडिओ तुझ्या येत नाही. आबाला कसा जीव आहे हिडवातच तुझ्या येत नाही. बोललो होतं का नाही ग तिथे? काय चाललंय बाई? झाली उतरली 90 बघा मी. आणि खरोखर ह्यांना 90 घेतल्यासारखं सुद्धा सॉंग करायचं. याव इकडे करून दाखवा. आलंच बघा खरोखर पेल्यासारखं करून दाखवायचं. हसायचं नाही बरं का. हसायचं नाही अजिबात हसायचं नाही. नाही तुम्ही हसायचं नाही मित्रांनो. नाही हसायचं. वाट भरून खाल्लंय बरं का. लय खाल्लंय आणि वाढायचं हक्काचा. निलेश भाऊ जर तुमच्या घरी आला ना पितळी भरून वाढायचं. नाव ठेवायची परफ्या पट्ट्याला पोट भरून वाढायचं. जर नाही जर वाढला ना माझं तुमचं नातं संपलं. मला मटण लागतं. मटण ओनली मटण आणि एक 90 90 संपली बघा नशा. आणि तिकडे गेलं सरळ झालं मनचाला. आता नाही नशा खरोखर चालते का इकडं सरळ झालं. कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, आयुष्य आपलं कसं आहे मनसोक्त जगलं पाहिजे. या आयुष्यात येऊन काही नाही. बायकोला 4 थोपाड्या पिन अशा हल्ल्या पाहिजे. त्या बायकोचं असं काल धरून मया पिन केलं पाहिजे. भाऊजाला पोट भरून खायला पण घातलं पाहिजे. भाऊजाला 4 शिव्या पिन दिल्या पाहिजे. त्या मया पिन केली पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, ह्या 9 मिनिटाच्या हिडवातनं आमची दुनिया तुम्हाला कळत नाही. तुम्हाला जर पूजेचं जरा आपुलकी येत असेल तरी पण तुमचं धन्यवाद. कारण कसं आहे माहिती आहे का, माझं पूजाचं खरोखर जास्त पटत नाही. मया लावतो मी पण आपला स्वभाव कसा आहे, ती व्यक्ती दिसली का माझं टाळकं हलतं. त्यामुळे मी काय तिला मायातला लावत नाही. शेवटी कसं आहे
बायको ती बायको असते भावाला का नाही कोण ते भावाला काय आपल्याला जीवन होती काय हो अहो एकटा देर तरी भाऊचा जीव लावत नाही लय वाईट वाटतं राव काय करायचं पोट भरून काल पोटाला बायको माझी लावते पण पोट भरून भाऊजन मला जेवाय सुद्धा दिलं नाही बायको माझी एक महिना नसून गेलती भांडण चालतं पण काय काय वाईट वाटतंय डोळ्यात पाणी आलं जाऊ दे आपलं असू दे आपला परपंच आपल्या सगळं हिला कसं सांग आणत्यात काय करत्यात कोण करत्यात आमचं लगीन झालं तर आम्ही हळद काढायला गेलो त्यांच्या मावळणीकड तर मला ती पण किस्सा सांगते तर तिथे ह्यानी नुसतं सहजच लोटवाडीचं तात्या दारू प्यालाय म्हणले हे ना तात्या म्हणते ते काय म्हणलं माहिती का आमच्या लोटवाडीचं तात्या दारू प्यालाय असं आमचं भाऊजी हो का भाकरी बांधून कुठं चालले जातात आबा भाकरी आबा भाकरी बांधून आबा भाकरी बांधून निघाला दुधाला तुला कोण बोललंय का मम्मा दिसतो आणि इथं घालते अशी करून माझी ताई आहे मोना ताई आहे तिकडं तिला कोण बोलतो असलेला आपण डोकं सुद्धा नाही आ म्हणले तिने बायका कशाला भाकरी करायला काय याला ती खात नाही असलं तिथं नाही पण ती खात नाही बकऱ्याचं काय यायची जत्रा आहे बघा आमच्या इथं सामायिक भाऊकी जत्रा असते ह्यांनी खाट नेऊन 12 कोस मांडलाय तिकडे राणा शेजारी ती म्हणते ती का नाही तुझं माझं पटना आणि तुझ्याशिवाय कटना असं आमच्या आपूट घरात काम आहे बघा ए गंध लाव त्याला चॉकलेटी गंध लाव बापूला हिला नेल ती बघा आमच्या संग आता बापूला न्यायचंय आबा संग येऊन जाऊन मोना गुड्डान तिथं राहते तिथं तर आजारी आहे मोनाच्या गुड्डाच्या तर डोळ्याला ही झालंय मोना आम्ही येऊन जाण काय जायसाठी बरी झालीच मला माहित आहे किती खातीच डोळ्याला झालंय तुम्हाला नाही तुम्हाला पप्पाने काय सांगितलं तुम्हाला स्पेशल पदर पैशाने खायला नेणार म्हणलं ना तुम्हाला हा हट्टीलाच नेणार पैसे घालून म्हणले त्यामुळं हिला नाही न्यायचं आता मी बी म्हणती मी बी म्हणती बघा हे दिलं का ह्यासनं दिलं का तिनं ते फ्रुटी दिलंय काय खाली कर आणि त्याचं द्या पेल्याला मँगो माघारी आमच्या इथं समाई जत्रा असते त्याला भाकरी घरनं न्यायची असते आणि तिथं असतंय मटण बघा ताट बी न्यायची का भाऊजी उशाला बँकेट अयो मी म्हणते पिऊन हिनं माझ्या अंगावर चुळच भरली का कुणांटाव आमचं कुत्र बी आले त्याचा बी झालंय जेवायचं टाइम आता दिवस मावाळा का मालक जेवते ती म्हणल्या त्याचा बी जेवायचं टाइम होतंय त्यामुळं ती बी आलंय जेवायला दूध आज काढली बघा आम्ही येऊस तर मी आली त्यावेळेस एका म्हशीचं दूध राहिलं होतं काढायचं मग गेली तशीच घरामागं बाजरीकडे एक छान पैकी इंस्टाग्रामला रील काढली आली तर वर झालं दूध बी ह्यांचं काढून येरवाळी कालच्यानं दूध येरवाळीच काढून व्हायला लागले ते भाऊजीला येरवाळी का आ तोंडावून वळखलं काय वळखलं बघ काय वळखलं पूजा फुगा जंजो दूध काढलं बरं काय पूजा फुगा जाम फुगा तर चला बघा बहिणींनो झाला बघा असा मजेशीर व्हिडिओ भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.